मुंबई महानगरपालिकेचे 2024-25 अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक आज दुपारी 12 वाजता सादर होणार। अर्थसंकल्पानंतर आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची पत्रकार परिषद होणार। मुंबईमध्ये आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठकीला प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार। सकाळी 11:30 वाजता ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक। विदर्भातील महाविकास आघाडीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात। काँग्रेसला 6, ठाकरे गटाला 2, राष्ट्रवादीला 1 आणि वंचितला 1 जागेचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात। आजच्या बैठकीत फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। राज्य मागासवर्ग आयोगातर्फे सुरू असलेलं सर्वेक्षण आज संपणार। 3 फेब्रुवारीला सर्वेक्षण पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र आयोगाला द्या। मागासवर्ग आयोगाच्या जिल्हाधिकारी पालिका आयुक्तांना सूचना। मराठा आरक्षणाला आव्हान देणारी याचिका हायकोर्टानं स्वीकारली, मात्र तातडीच्या सुनावणीस नकार। पुढच्या आठवड्यात सुनावणी। 2022 पासून दाखल्यांचं वाटप असताना तात्काळ सुनावणीची गरज काय? कोर्टाची टिप्पणी। आमदार रोहित पवारांची 8.5 तास ईडी चौकशी। बारामती अॅग्रो कंपनी संबंधात दुसऱ्यांदा झाली ईडी चौकशी। 8 फेब्रुवारीला गरज पडल्यास ईडी अधिकारी रोहित पवारांना पुन्हा चौकशीसाठी बोलवू शकतात। ईडी अधिकाऱ्यांकडून काही कागदपत्र मागितल्याची रोहित पवारांची माहिती। बारामतीमध्ये रोहित पवारांच्या ईडी कारवाई विरोधात शरद पवार गट आक्रमक। कार्यकर्त्यांकडून बांगड्या फोडत कारवाईचा निषेध व्यक्त। नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असण्याची शक्यता। मंत्री दीपक केसरकरांकडून सुतोवाच। राणे उमेदवार असतील तर विजय नक्कीच होईल असं वक्तव्य। मव्यातील 3 पैकी कोणत्याही पक्षात प्रवेश केल्यास संभाजीराजेंना लोकसभेची उमेदवारी मिळणार। तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाल्याची माहिती। ठाकरे गटाला धक्का। दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवींचा भाजपमध्ये प्रवेश। आमदारकी गेल्यानंतर कचऱ्याच्या टोपलीत टाकलं। सूर्यकांत दळवींची उद्धव ठाकरेंवर टीका। खासदार सुनील तटकरेंच्या रायगड लोकसभा मतदारसंघांवरती भाजपचा डोळा। सूर्यकांत दळवींच्या प्रवेशानंतर भाजप लवकरच रायगडमध्ये शक्तीप्रदर्शन करणार, सूत्रांची माहिती। काँग्रेस नेते बाबा सिद्दीकींनी अजित पवारांची भेट घेतल्याची माहिती। अजित पवार गटाकडून बाबा सिद्दीकी यांच्या नावाची राज्यसभेसाठी चाचपणी। अजित पवार गटामध्ये जाण्याचा कुठलाही निर्णय नाही, वडिलांसंदर्भात काही बोलणार नाही, काँग्रेसचा आमदार झिशान सिद्दीकी यांची प्रतिक्रिया। आमदार संजय गायकवाडांची शिवीगाळ करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल। कल्याणचे कार्यकर्ते दुर्गेश बागुल सोबत फोनवरती बोलताना गायकवाडांची भुजबळ। रायगड दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरेंनी आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांची घेतली भेट। रेवदंड्यामधील निवासस्थानी झाली भेट। आदिवासी क्षेत्रातील कुपोषण कमी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कार्यदलाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर संपन्न। कार्यदलाचा पहिला अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सुपूर्द। सांगलीमध्ये उदय सामंतांकडून अनिल बाबर यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट। अनिल बाबर यांची शेवटची आठवण सांगत मंत्री उदय सामंत भावूक। मनोज जरांगे 5 महिन्यानंतर अंतरवाली सराटीतल्या घरी पोहोचले। मराठा आरक्षणासाठी जरांगे 5 महिने घरापासून दूर होते। जरांगेंचं जल्लोषात स्वागत। नागपूर पोलिसांकडून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना अनोख्या पद्धतीनं निरोप। मिरवणूक काढत अमितेश कुमार यांच्यावरती फुलांचा वर्षाव। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये गाई म्हशी आणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको। महापालिकेच्या हद्दीमधील पाणंद रस्त्यांसाठी 4 दिवसांपासून आंदोलन। प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे। गोंदियामध्ये शरद पवार गटाची निदर्शनं। रोहित पवारांवरील ईडी चौकशी रद्द करावी, अन्यथा रस्त्यावरती मोठ्या संख्येनं उतरण्याचा इशारा। तहसीलदाराद्वारे शासनाला निवेदन सुपूर्द। 3 तारखेला अहमदनगरमध्ये ओबीसी महाएल्गार मेळावा। पाथर्डी तालुक्यामधील माळी बाभुळगावमध्ये लावलेल्या ओबीसी मेळाव्याचा फलक अज्ञातांनी फाडला, तर फलक फाडल्याच्या निषेधार्थ पाथर्डीत ओबीसी कार्यकर्त्यांनी समाजकंटकांचा पुतळा जाळला। अकोल्यामध्ये रस्ता दुरुस्तीसाठी उपोषणकर्त्यांचं मुंडन आंदोलन। तुकाराम चौक ते मलकापूर पर्यंतचा रस्ता गेल्या 7 वर्षांपासून खराब। उपोषणाला 3 दिवस उलटूनही शासनाकडून दखल नाही। समृद्धी महामार्गावरती खासगी बसचा भीषण अपघात। नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचा ट्रकशी बसली धडक। 10 ते 12 प्रवासी जखमी। भाईंदरच्या रामदेव पार्क इथल्या एका घरामध्ये सिलेंडरचा स्फोट। एक तरुण गंभीर जखमी। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण। चेंबूरमधल्या सिद्धार्थ कॉलनीमधील एका घरात सिलेंडरचा स्फोट। यात 7 जण गंभीर जखमी। सर्व जखमी उपचारासाठी रुग्णालयात दाखल। पुण्याच्या भोरमध्ये रोहिडेश्वर पतसंस्था फसवणूक प्रकरणी संचालकाला अटक। ठेवीदारांसह गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याचा आरोप।
धुळ्याच्या पांजरा नदीच्या पुलावरील कठडे चोरून नेल्यानं पुलावरून जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा आणि लवकरात लवकर बंधाऱ्यात कठडे बसवावेत आणि रस्ता दुरुस्त करावा अशी नागरिकांची मागणी। पालघर आगारामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं आरोग्य धोक्यात, स्वच्छतागृह आणि विश्रामगृह अस्वच्छ, विभागीय नियंत्रक आणि आगार व्यवस्थापकांचं दुर्लक्षच। वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अखिल भारतीय मातंग संघाचं धरणं आंदोलन। अनुसूचित जातींचं अ, ब, क, ड असं वर्गीकरण करून मातंग समाजाला स्वतंत्र 8% आरक्षण देण्याची मागणी। अहमदनगरच्या जामखेडमधल्या शरद पवार गटाचे नेते पवनराजे राळेभात यांचा भाजपमध्ये प्रवेश। आमदार राम शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। धुळ्यामध्ये तोतया एसटी अधिकारी बनवून व्यापाऱ्यांना गंडा घालणाऱ्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांसह एका महिलेला अटक। तोतया अधिकारी धुळे पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विपिन पाटील आणि त्याचे साथीदार असल्याचं समोर। धुळ्यातील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत हर घर जल योजना 165 गावांमध्ये सुरू, मात्र 505 गावं अद्यापही वंचित। जिल्हा परिषदेनं कामांना गती देण्याची गावकऱ्यांची मागणी। अकोल्याच्या मूर्तिजापूरमधल्या राजगृहनगर इथे पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू। नागरिकांनी मोर्चा काढण्याचा इशारा देताच कामाला सुरुवात। महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थिनींसाठी खरेदी करण्यात येणारी सॅनिटरी नॅपकिनची निविदा प्रक्रिया सलग दुसऱ्यांदा वादग्रस्त ठरल्यानं रद्द। महापालिका थेट केंद्र संस्थेकडूनच सॅनिटरी नॅपकिन घेणार। झोमॅटोकडनं मुंबईमध्ये खाद्यपदार्थ घरपोच देण्याची सेवा। एका तरुणाकडनं चक्क घोड्यावरनं झोमॅटो पार्सल घरपोच देण्याचं काम। नाशिकच्या नांदगाव तालुक्यातल्या मांडवड गावामध्ये जवान लेह लडाखमध्ये शहीद। संदीप भाऊसाहेब मोहिते असं शहीद जवानाचं नाव। लडाख भागामध्ये कर्तव्यावरती हजर असताना घडली अपघाती दुर्घटना। भंडारा जिल्ह्यातल्या गोपेवाडामध्ये शंकरपटाचं आयोजन, पट पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। सिंधुदुर्गच्या कणकवली शहरामध्ये परमहंस भालचंद्र महाराजांचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न। ढोलताशाच्या तालावरती नागरिकांचा ठेका। पालखी सोहळ्याला नागरिकांची प्रचंड गर्दी। धुळ्यामध्ये शुभम करोती साहित्य मंडळ आयोजित पहिले राज्यस्तरीय साहित्य संमेलन संपन्न। या संमेलनात दरम्यान 13 पुस्तकांचं प्रकाशन। संमेलनाच्या अध्यक्षपदी लता गुठे यांची उपस्थिती। TV9 मराठीचे धुळे जिल्हा प्रतिनिधी मनीष मासोळे यांना बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार प्रदान। उत्कृष्ट रिपोर्टर म्हणून मनीष मासोळे पुरस्काराने सन्मानित। नागपुरामध्ये प्रशासनाकडनं व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशीनचे डेमो देत प्रात्यक्षिकांना सुरुवात। मतदान कशाप्रकारे पारदर्शकपणे होतं याचं डेमोद्वारे प्रात्यक्षिक। खानदेशातील वनरक्षक पदभरती धाव चाचणी धुळे जिल्ह्यातच घेण्यात यावी, युवासेनेची मागणी। वनरक्षक पदाच्या 250 पदांसाठी भरती। हिंगोलीमध्ये भारतरत्न नानाजी देशमुख कौशल्य विकास उद्योजकता केंद्राचं उद्घाटन। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भैयाजी जोशी यांच्या हस्ते उद्घाटन पार। पुण्यामध्ये रात्री गस्तीसाठी विशेष गाड्या। पुणे महानगरपालिकेनं कचरा टाकणाऱ्यांवरती कारवाई करण्यासाठी रात्रीच्या गस्ती पथकांना गाड्या दिल्या। क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणुकीतनं 52 वर्षीय शेअर ट्रेडरची फसवणूक। चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून 6.5 लाख रुपयांची फसवणूक। खार पोलीस स्थानकात गुन्हा दाखल। 20% घरं माफक दरात विकण्याचं बंधन असतानाही ती विकासकांनी परस्पर लाटल्याचं स्पष्ट। भाडा ही घरं स्वतंत्र भूखंडावरती घेणार।